नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी कांदिवलीला सोलमीताईच्या लग्नाला आलो आहे. तर आज लग्नाला गावातली कोण मंडळी आले आणि कशा पद्धतीनं लग्न लावला जातो तो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. चला तर पाहूयात. ही एंट्री आहे बघा, समोर बाप्पा आहे आणि कारंजा बघा कसं बनवलं, मशीन लावलं आणि तिथून कारंजा बनवलं. बघा इकडे आता रुखवतीचं सामान सगळं ठेवलं, तुम्हाला दाखवते बघा सगळं. इकडे बघा हे भटजी जात आहेत आणि गणेश पूजा होते. आता हॉलमध्ये गणेश पूजा अशा पद्धतीने केली जाते. हे बघा, हे काहीतरी नवीन मला बघायला भेटतं. म्हणजे मी पहिल्यांदाच बघतोय अशी काहीतरी प्रथा, मी कधी पाहिली नाही. आणि बघा टॉवेल असं घेऊन हे गाठ बांधतात आणि नंतर काहीतरी गाठ सोडायची असं काहीतरी भटजीने सांगितले त्यांना. मला काय माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल याविषयी तर कमेंटमध्ये नक्की सांगा याला काय बोलतात ते. एक मिनिट सर्वांना अक्षत मिळालेले आहेत का? ज्यांना कोणाला मंगळसूत्र मिळाले त्यांनी कृपया माईक हातात घेऊन बोला. ऐकून तुम्ही ओरडू नका. मुलीचे मामा एक मंगळसूत्र घालून तर मुलीचे यायला पाहिजे. गणनायकं गजमुखं गिरिजात्मकं सुवर्ण विघ्नेश्वर ओझर ग्रामे जनसाक्षितो
गणपती गोविया सदा मंगलम मंगल गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयुमयी शुभमंगल सागर घे वचनासया समधुनी तू कोरना ही आता आली माझा तिचं लग्न आहे न सुनिया आदर्श हे करा दावा चरुणी अशा सुरकथा सदा मंगलम सुमंगलम लग्नाचा ही आसवे आवरी विसरोनी बंधुपती भगिनी जावे रागवी आता खेद नको करू मम सखे शुभ वेळा हे करी जन्माचे सार्थक योग्य करण्या वर सागरचा स्वीकरी देवश्वर तुम्हा सुख सदा कोर्यात सदा मंगलम शिवमंगलम लग्नात लग्न समय हो वर्तस हे कली कोरणी माता गणपती ह्या स्मरण सुमुहूर्त विघ्नेश्वर विघ्नविदुरकारी निर्विघ्नकारी सबलार्धसेते विघ्नेश्वर नाम मधुरेश पूज्यं पुरुषनाथं शुभवां ददातु सुमुहूर्त सर्वतलंतु भोजनं सर्वदा यावं समुदो सिद्धो यस्तु नित्यं असन श्रवणेंद्र कोटितो विघ्नहर्ता सकल भुवननाथो मंगलवान् ददातु सुमुहूर्त रामशेष मुखनावटवायचे पंचमेश मुखनावरायचे ओ वरेश जमिनीस लक्षण बांधले उभयतासी कंकणे सुमुहूर्त तदेव लग्नं सुजनं तदेव तारावलं चंद्रवलं तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मीदे द्वेय स्मरामि सुमुहूर्त उमाभ्यां भोजवरं दोघा उजवरागाणे दोघा उजवरांचे कुलदैवत ग्रामदैवत स्थानदैवत इष्टदैव विजयस्मरण सुमुहूर्त उमाभ्यां दोघा उजवरागाणे वाद्य वाजंत्री सावचित्त सुमुहूर्त घंटा शब्दकर्ण सुमुहूर्त पुरे ना किती हुशार आहे बघ वजन नको स्वतःला म्हणून हे तिने पण पूर्ण घेतो तू मागे होता तू मध्यभागी उभे राहा त्यांच्याकडे हे बघ ही बोटं पाण्यात बुडवायची आणि दोघांच्या डोळ्याला पाण्याचा हार घ्या ते मागे या इकडे इकडे लावलं का मला दोघांना मागे हो तू पण हार कोणी कोणाला उचलायचं नाही उचलता हार देणार नाही हा
नाही नाही गावात नाही इथे नाही उचलायचं नाही. हे बघा. ही वेळ मला ही गळ्यात पडावी म्हणून किती वाजता खाला केलेला आहे. बरोबर आहे ना. हे गळ्यात पडावून आपल्या एवढं राहते चाललेला असेल तर त्याला नकार द्यायचा आणि नम्रता पाहिजे. टेन्शन दिला त्याला. वागना वागना. हे फोटो काढा फोटो काढा. अरे फोटो काढायचे. हा बस एक नंबर. बाजूला ठेवलं इकडे सागर. ते फुले ना मुलीचे आई फुलवा. बंद कर लाईट बंद कर. हात थरथरतायत. लाईट बंद कर. हात थरथरतायत. भारत माता की हमारी मांगे इनकलाब. जय श्री राम. बोल बजरंग. हर गणपती बाप्पा. येळकोट येळकोट सदानंदाचा. हे ना एक म्हणजे मागणी आधी द्या आम्हाला. चला आता तुम्हाला आमचे गाववाले सर्व दाखवतो कोण कोण आलेत. इकडे वहिनी, ते आई, आमच्या वहिनी, ताई, हर्ष, आमची भाऊजी, मैतू दिदी, ओमकार सगळे आहेत. आणि तिकडे मागे सगळा कोपरा बसला आहे. सगळेजण मागे बसलेत. लेट आलेले मेगा ब्लॉग असल्यामुळे सर्वजण लेट आलेत बहुतेक. ते बघा तिकडे सर्व यश, राजादा, गणपतअण्णा, आमचा मोठा दादा, रमटी, सचिन दादा, किरण दादा, रामदेव तिथले त्यांची मुलगी सेलोनी मुक्काम राजापूर. त्याचप्रमाणे बाबाजी घाणे यांचा मुलगा चिरंजीव सागर मुक्काम सोसाळे यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झाला आहे. तरी आपण सर्व